श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा विषय फार खोल आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात घडणारी पण न बोलली जाणारी गोष्ट आहे. आपला वापर करून घेतला जातो आहे का हे आपल्या लक्षात कधी येत नाही. हा प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? आज आपण या विषयावर स्वामी समर्थ यांच्या विचारातून सखोल चिंतन करणार आहोत. वापर आणि प्रेम यात नेमका फरक काय आहे हे स्वामी सांगतात. जेथे स्वार्थ असतो ना तेथे प्रेम नसते. बऱ्याच वेळा आपण नात्यामध्ये, मैत्रीत आणि कामाच्या ठिकाणी आपण खूप काही देतो, पण परत काय मिळतं आपल्याला? गरज असेल तेव्हा फोन, काम असेल तेव्हा आठवण, उपयोग संपला की विस्मरण. हे प्रेम नाही तर हा फक्त वापर आहे. पण आपल्याला हे लक्षात का येत नाही? कारण आपलं मन स्वीकृती शोधत असतं. आपण कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत ही भावना आपल्याला मोहात टाकते. आपला वापर होत आहे हे कसं ओळखायचं? तर स्वामी सांगतात, ज्याला स्वतःची किंमत ठाऊक नाही त्याला जग किंमत कधीच देत नाही. तुमचा फक्त गरजेपुरता वापर केला जातो. तुमच्याशी गरजेपुरता संपर्क ठेवला जातो. तुमच्या भावनांना दुर्लक्षित केले जाते. सतत तुम्हीच समजूतदारपणा दाखवायची गरज पडते. तुमचा वेळ, पैसा, ऊर्जा यांचा गैरवापर केला जातो. अपराधीपणाची भावना निर्माण तुमच्यामध्ये केली जाते. जर हे वारंवार होत असेल तर थांबा आणि थोडा विचार करा. आपणच जबाबदार आहोत का हो या परिस्थितीला? तर होय, काही अंशी आपणच जबाबदार आहोत या परिस्थितीला. कारण आपण नाही म्हणायला घाबरतो. आपण विचार करतो, जर मी नाही म्हटलं तर तो किंवा ती रागवेल आणि आपलं नातं तुटेल. पण स्वामी सांगतात, ज्याने स्वाभिमान गमावला त्याने सर्व काही गमावले. स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही, तो स्वतःची मर्यादा ओळखणे आहे. स्वामी समर्थांचा एक संदेश. एकदा एक भक्त स्वामींना म्हणाला, माझे नातेवाईक मला फक्त कामासाठी आठवतात. याच्यावर स्वामी हसले आणि त्याला म्हणाले, तू स्वतःला वापरू देतोस म्हणून ते तुझा वापर करून घेतात. किती साधा आणि खोल अर्थ आहे ना? लोक बदलण्याआधी तुम्ही बदला. स्वतःची किंमत ओळखा आणि आजपासून ठरवा, माझा वेळ मौल्यवान आहे. माझ्या भावना या महत्त्वाच्या आहेत. माझं आयुष्य फक्त इतरांना खुश करण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला मान द्याल तेव्हा जगही तुम्हाला मान देईल. स्वतःच्या सीमा आखा. स्वामी समर्थांचे एक गूढ वचन आहे, मर्यादा ठेवा, नाहीतर लोक मर्यादा ओलांडतील. सीमा आखणे म्हणजे भांडण नाही, जे स्वतःचं रक्षण आहे. आत्मबल वाढवा. दररोज ध्यान करा, स्वामीचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार करा की मी पुरेसा आहे, मी स्वतःसाठी पुरेसा आहे हे स्वतःला नेहमी सांगा. स्वामी समर्थांचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थ. मनात शक्ती येईल, आत्मविश्वास वाढेल आणि स्वामीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. आपला वापर करणं कसं थांबवायचं? तर प्रत्येक गोष्टीला लगेच होकार देऊ नका. थोडा विचार करण्यासाठी वेळ घ्या आणि पटलं नाही तर स्पष्ट नाही बोला. त्यासाठी अपराधीपणाची भावना टाळा. स्वतःच्या गरजा ओळखा आणि त्यांना प्राधान्य द्या. आता याच्यामध्ये खरं नातं कसं ओळखायचं? तर खरं नातं ते आहे जे तुमचा आनंद बघून आनंदी होतं, जे तुमच्या दुःखात उभं राहतं, जे तुमचा उपयोग नाही तर तुमची साथ शोधतं. स्वामी सांगतात, जगात 2 प्रकारची माणसं असतात, उपयोग करणारी आणि साथ देणारी. तुम्ही कोणाला जवळ ठेवणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. शेवटचा आणि एक प्रभावी संदेश स्वामी सांगत आहेत. जर आज तुम्हाला वाटत असेल की माझा वापर होत आहे तर हे लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त चांगले आहात. पण चांगुलपणा आणि मूर्खपणा यात फरक आहे. स्वामी म्हणतात, स्वभाव ठेवा पण स्वाभिमान गमवू नका. आणि म्हणूनच आजपासून निर्णय घ्या, मी स्वतःला कधीच कमी लेखणार नाही, मी माझा वापर होऊ देणार नाही. मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, माझ्यात स्वामींची शक्ती आहे, माझ्यावरती स्वामींचा कृपाशीर्वाद आहे. म्हणून एकदा मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर आजचा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.